एक यशस्वी उद्योजक, दानशूर व्यक्तिमत्व, दिलदार माणूस आणि प्रत्येकाचं प्रेरणास्थान। रतन टाटा हे नाव माहिती नाही असा भारतीय व्यक्ती सापडणं अशक्य। रतन टाटा हे फक्त उद्योग नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी आदर्श आहेत। फक्त भारतातच नाही तर जगभरात त्यांचे चाहते आहेत। इतक्या मोठ्या पदावर असतानाही त्यांचा साधेपणा सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचा। पण आज रतन टाटा आपल्यात नाहीयेत। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचार सुरू असतानाच त्यांना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। तसं बघितलं गेलं तर रतन टाटा यांचं टाटा परिवाराशी रक्ताचं नातं नव्हतंच। त्यांचे वडील नवल एच टाटा हे सर रतन टाटा आणि त्यांची पत्नी नवजबाई सेठ यांचे दत्तक पुत्र होते। लहानपणीच रतन टाटा यांचे आईवडील विभक्त झाले होते, मात्र तरीही ते त्यांच्या आईजवळ होते। रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मधला। 1991 ते 2012 या कालावधीत टाटा समूहाचे ते चेअरमन राहिले। रतन टाटांकडे टाटा समूहाचं चेअरमन पद आल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांनी स्वतःची हिस्सेदारी वाढवली। 98 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची इंडिका कार टाटा मोटर्सने बनवली। अशा पद्धतीची कार तयार करणं हे रतन टाटांचं स्वप्न होतं। यानंतर एका कुटुंबाला मोटरसायकलवरती प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची त्यांना कल्पना सुचली। 2008 मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली। त्यामुळेच रतन टाटांनाच नॅनो कारचे जनक असंही म्हटलं जातं। रतन टाटा हे जेव्हा टाटा समूहात आले होते तेव्हा कंपनीची एकूण उलाढाल ही 1000 कोटी रुपये इतकी होती। तर 2011-12च्या दरम्यान समूहाचा महसूल हा 475.721 कोटी रुपये झाला होता। टाटाने विकसित देशांमधील अनेक अशा कंपन्यांचं अधिग्रहण केलं ज्या त्यांच्या देशात सुपर ब्रँड होत्या। आज टाटा समूहाचं जाळं जगभरात पसरलेलं आहे। टाटा समूहाला वेगळ्या उंचीवरती नेण्यात रतन टाटांचा मोलाचा वाटा होता। काळाची पावलं ओळखून त्यांनी TCS कंपनी सुरू केली। टाटा समूहाच्या एकूण महसुलात त्या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे। टाटाने दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय टाटा समूहासाठी आजही फायदेशीर ठरतात। समूहाची घोडदौड सुरू असतानाच टाटांनी कायमच उच्च कोटींची नैतिक मूल्य जपली। रतन टाटांना 2008 मध्ये पद्मविभूषण तर 2000 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं। रतन टाटा कायमच लाईमलाईट पासून दूर राहायचे। मोठे लोक असेच असतात। त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींवरूनही ते बरेच चर्चेत असायचे। त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगते, तो त्यांच्या लग्नाचा, न झालेल्या लग्नाचा। 2022 मध्ये बडोदा मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमात रतन टाटा यांनी आपले अनेक वैयक्तिक अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर केले होते। यामध्ये त्यांनी आपल्या प्रेम कहाणीचा देखील उल्लेख केला होता। ते म्हणाले होते की आयुष्यात मी 4 वेळा प्रेमात पडलोय, पण 4ही वेळा मला अपयश आले। हे तेव्हाचे दिवस होते जेव्हा रतन टाटा अमेरिकेत शिक्षणासाठी होते। त्याच दरम्यान रतन टाटा एका अमेरिकन मुलीच्या प्रेमात पडले। त्या अमेरिकन तरुणीवरती ते जीवापाड प्रेम करत होते। दोघांनी लग्नही करण्याचा डिसिजन घेतला होता, पण एकदा अचानक रतन टाटांना भारतात यावं लागलं होतं, कारण त्यांच्या आजीची तब्येत खराब झाली होती। त्यामुळे ते भारतात आले, पण याच दरम्यान भारत आणि चीनचं युद्ध सुरू झालं होतं। 1962चं भारत चीन युद्ध सुरू होतं, पण या युद्धादरम्यान निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पाहता त्या अमेरिकन तरुणीला भारतात येणं असुरक्षित वाटत होतं। तिला भारतात येणं मान्य नव्हतं। ती भारतात येऊ शकली नाही आणि टाटांनी देखील देश सोडणार नसल्याचं कळवलं। अखेर त्या तरुणीने दुसऱ्याशी लग्न केलं। पहिलं आणि खरं प्रेम मिळालं नाही म्हणून रतन टाटा अविवाहित राहिले तसं म्हणतात। रतन टाटांनी स्वतःच एकदा सांगितलं होतं की ते एकदा नाही तर 4दा प्रेमात पडले होते। एकदा तर ते बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात होते। त्यांनी आपल्या प्रेमाबाबत 2011 मध्ये एका माध्यमाशी बोलताना सांगितलं होतं। वर्ष 1970 मध्ये त्यांचा आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांची रिलेशनशिप चांगली चर्चेत आली होती। असं त्यांच्याबद्दलची आणखी एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे शेवटपर्यंत रतन टाटा हे श्रीमंतांच्या यादीत नसलेला माणूस अशी त्यांची ओळख होती। रतन टाटा आर्थिकदृष्ट्या इतके श्रीमंत होते, पण तरीही ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांचा नावाचा समावेश नसायचा। का नसायचा असा प्रश्न सर्वांच्याच कुतूहलाचा ठरायचा। त्याला उत्तर म्हणजे रतन टाटांचं समाजसेवेप्रती असलेलं समर्पण। कसे अगदी पहिल्या व्यवसायापासून टाटांनी कामगारांचं हित जोपासलं। व्यवसायांसोबतच चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारत टाटा समूहाने राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातही हातभार लावलाय। पण यात स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला फायदा करून देण्यापेक्षा टाटांनी हा पैसा स्वतः उभारलेल्या ट्रस्टच्या ताब्यात दिला।
अशी जमशेदजी टाटा यांनी आणि नंतर रतन टाटा यांनी. टाटा सन्स ही टाटांची मूळ कंपनी आहे. टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी म्हणजे टाटा सन्स आहे. या टाटा सन्सच्या नफ्यातील मोठा भाग हा आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण आणि जीवनमान यांसारख्या समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये सुधारणेसाठी काम करणाऱ्या अनेक ट्रस्टला दिला जातो. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रतिष्ठित ट्रस्ट चालवले जातात. या ट्रस्टचा उपयोग विविध धर्मादाय कामांसाठी केला जातो, ज्यामध्ये आरोग्य सेवा येतात, शिक्षण येतं, रोजगार निर्मिती येते आणि सांस्कृतिक संवर्धन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवरती लक्ष केंद्रित केलं जातं. रतन टाटा यांच्या संपत्तीचा एक महत्त्वाचा भाग वैयक्तिक लाभायोजी या सेवाभावी गोष्टींमध्ये जास्त असायचा आणि यामुळेच ते श्रीमंताच्या क्रमवारीत नसायचे. टाटा कुटुंब नेहमी सामाजिक मूल्यांना महत्त्व देत आलं आहे आणि त्यांचे योगदान हे सामाजिक मूल्यांसाठीच ठरलेलं असतं. आयुष्याच्या शेवटपर्यंत रतन टाटा श्रीमंतांच्या शर्यतीत कधीच नव्हते आणि त्यांना देखील याचा नक्कीच काही फरक देखील पडला नसेल. एकदा रतन टाटांनाच हे विचारण्यात आलेलं, अंबानी एवढे श्रीमंत आहेत, मग तुम्ही का नाही? त्यावर रतन टाटा म्हणाले, दे आर बिझनेसमॅन अँड वी आर इंडस्ट्रियलिस्ट. असे होते रतन टाटा. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.